बघूया. सावित्री तू सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय माहिती? अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. ईश्या, आता या वयात कसं वाटल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक तू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लई कामा येते. अरे बाळा, गप माझी सोन्या, तुला काय हवंय? काय रडतयस? अगं बाई, हे सांग तू लय टाकले. हे पण घरी नाही, आता मी काय करू? 25 वर्षापूर्वीचा हा काळ असेल. सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतोय तुझं बाळ? काय झालंय त्याला? वय करू, रात्रीपासून लय रडायला लागले. काय ठाऊक काय झालंय? अंग बी लय तापलंय. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इस्तवाळी तापलंय. वय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असं झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत. अगं तुझं पोरगं लय तापलंय. आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले, लय जाळी उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलंय. शिक्षणाचा अभाव आणि अध्ययन आणि अंधश्रद्धेकडे झोकता कल यामुळे बाळाची काय दशा होणार आहे ते आपण काही क्षणात बघणार आहोत. बाळाला मांत्रिक बाबा, ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. ते सांगितलं सकत आपले. बाबा, काहीतरी करा. बाबा, काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली. कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय? विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा. मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई, तू काळजी करू नकोस. बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल, म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटेन ते करेन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई, तुला काय करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगाला, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बाबा बोले, अज्ञानामुळे बाबाचं उद्देश होते. परंतु या अज्ञानाने काय झालंय हे आता आपण पुढे पाहणार आहोत. अगं बाई, ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काही फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो? तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काही माझं ऐकू नकोस. अहो, ऐका ना, फिरू नका. जरा बघा ना हातात घेऊन. याचा ताप काहीच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं, माहित आहे का तुला? अहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंतर तव्यासारखं आपलंय. अशी कशी डॉक्टर असतेस तू? अहो, मग काहीतरी करा ना. दादा, लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाच्या अंगाला लावते. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो, जरा विश्वास ठेवा. हे बघा, याचा ताप कमी होतोय. कपाळ पण अगदी थंड पडलं. या बघा ना जरा. उठ ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ, तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देतीये. उठ ना बाळा, काय झालं? अहो, याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. हे बाळा, उठ ना, काय झालं? अहो, काय झालं याला? हा
काय झालं तुला? अतिशय वाईट आणि दुरावस्था होती आपल्या देशाची. आक्रोश करून रडते. आणि हा सुन्न करणारा प्रसंग फक्त नाही राहणार मॅडम. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या पुण्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि जीवनात पाहत आली ती शिक्षा. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं, सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्यावरती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाज शरम सगळी निघून झाली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिरे वाटेल. खऱ्या सावित्रीने असं सगळं सहन केलेलं होतं. कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. नावं काय झालं? ठेवणारे या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, नक्की शिकेन. मग तर माझ्या बरोबर. आज एक निर्धार आणि तिने शिक्षणाला स्वीकारलं आणि तिच्या जीवनात बदल. हेच आहे का? तिच्या जीवनात बदल होतोय. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय. तुझा सत्कार होणार आहे. आणि तिला सत्कार होता आणि तिने शिक्षण शिकलेलं आहे. नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. आणि त्याला मोलाची साथ तिच्या पतीची सुमांद्र आवश्यक. पुरस्कार देण्यासाठी दिल्लीवरून आलेल्या 2 मॅजिस्ट्रेट त्या तिचं पुरस्कार करतायत. पदक देऊन आणि स्मृतिचिन्ह आणि पदवीदान समारंभ एक प्रकारचा छोटा घरगुती त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि शिक्षणाने माणूस कसा बदलू शकतो आणि त्याच्या जीवनात कशी गती निर्माण करू शकतो हे सुंदर असं दृश्य आपल्या या बालवीरांनी बालनाटकातल्या कलाकारांनी करून दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर. किपिटक महिलांचा सन्मान वाढवला ते. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे. तिच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात मिळवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्राव असावे. कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. चुका करणारे आता माफी मागताय आणि तिला सांगतात की सगळं शिक्षण महत्वाचं आहे. आणि काय त्यांची आडांना मान्य झालेली आहे. आता आम्ही पण खरं सावित्री, शिक्षणाचा जो काही गौरव आहे त्या मुली करत आहेत, त्या स्त्रिया करत आहेत. आणि या शिक्षणामुळेच तर आज 21व्या शतकामध्ये कोणी एक कोर्समध्ये आहे, कोणी शिक्षिका झालेला आहे, कोणी व्यावसायिक झालेला आहे, कोणी वकील झालेला आहे. हाताक्षरी घेऊन शिक्षिका मॅडम आलेल्या आहेत. युद्धावरती भरपूर संघर्ष लढण्यासाठी आमच्या या लढाई तयार आहेत. आजारी
मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद मेटले मॅडम. मेटले मॅडम ह्या अतिशय सृजन